नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमाने आणि त्या मुलांनी मात्र आता साईला सरप्राईज देण्यासाठी अगदी जे काही काळे कपडे आहेत तर ते घातलेले असतात आणि डोक्यामध्ये मात्र आता अगदी काळे हॅट घातलेले असतात, पूर्णपणे मास्क लावलेले असतात. तेव्हा मात्र साईला ते अगोदर घाबरवतात. आता तो अवतार घेऊन ते तेथे येतात आणि साईला खूप घाबरवतात. तेव्हा आता साई उठतो. साई म्हणतो की कोण आहे. साई तर अगोदर खूप घाबरतो, परंतु आता त्यानंतर जेव्हा तो ओळखतो आणि लगेच म्हणतो की तुम्ही मला घाबरवलेत आणि बघूयात बरं ती भूतं कोण आहेत, म्हणून भूतं म्हणून आता हे घाबरवतात. तेव्हा आता अक्षय त्यांच्या डोक्यातील अगदी जे काही तोंडाचा मास्क वगैरे आहे तर तो काढतो आणि आता जेव्हा तोंडाचा मास्क काढला जातो तेव्हा सर्वजण अगदी हॅपी बर्थडे विश असे साईला करतात. सर्वजण अगदी हॅपी बर्थडे बोलतात. साईला खूप असा आनंद होतो. आता साई प्रत्येकाच्या तोंडाचा जो काही मास्क आहे काळा तो लावलेला तो काढून घेतो आणि लाईट ऑन करतो आणि सगळ्यांना म्हणतो की मी घाबरलो, असं करत जाऊ नका, मला तर घाबरवताल परंतु त्या अण्णांना सुद्धा तुम्ही घाबरायला जातान. आणि तेवढ्यात तेथे रमा येते. रमा म्हणते की झालं का तुमचं घाबरून आणि जा लवकर चेंज करून या. तेव्हा मात्र आता मुलं बाहेर गेल्यानंतर रमा ही हात पुढे करते आणि म्हणते की हॅपी बर्थडे साई. साई तर इतका खुश होतो आणि तो रमाच्या हातामध्ये हात देतो आणि तिच्याकडेच बघत असतो. रमा म्हणते की आहो चला चेंज करून घ्या, तुम्हाला अण्णांनी बाहेर बोलावलेला आहे. तेव्हा आता त्या दोघांचा हात एकमेकांच्या हातातच असतो आणि दोघे आता एकमेकांकडे बघत असतात. रमा मात्र आता इतकी म्हणजे थोडीशी कावरी होते आणि लगेच आपला हात मागे घेऊन म्हणते की साई लवकर या. साई इतका खुश झालेला असतो आणि तो रमाला म्हणतो की हे बघा, दरवर्षी तुम्ही माझ्या बर्थडेला विश तर करतात, परंतु यावर्षी मात्र आता हे स्पेशल अगदी रात्री 12 वाजता तुम्ही येऊन मला विश केले, ते खरंच माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, ते कधीच मी विसरू शकणार नाही. आणि तो रमाला थँक्यू बोलतो. तेव्हा रमा म्हणते की आहो या पटकन आवरून. तेव्हा आता साई इतका खुश होतो. साई तर अगदी रमासाठीच अगदी तो स्वप्न पाहत असतो आणि शेवटी आता तो इतका खुश झालेला असतो. तेव्हा तो लगेच आता थँक्यू रमा, थँक्यू, आज पहिल्यांदा तुम्ही मला विश केले म्हणून त्याला इतका आनंद होतो आणि स्वतःच्या मनाशी तो हे सर्व बोलतो. आणि खरंच हे सगळं काही इतकं स्पेशल आहे माझ्यासाठी, मी कधी ते विसरू शकणार नाही, थँक्यू सो मच, म्हणून तो स्वतःला इतका खुश असा समजत असतो. आज मात्र त्याला इतका आनंद झालेला असतो कारण तो रमावर अगदी खरेखुरे प्रेम करत असतो, म्हणून त्याला इतका आनंद होतो. त्यानंतर आता इकडे इरावती अक्षयला समजवते की हे बघ, तू पार्टनरचा विचार करायला हवा, किती दिवस तू असं एकटा राहशील. तेव्हा आता अक्षयलाही मान्य नसतं. अक्षय म्हणतो की आत्या हे बघ, मी तुला आत्ता फक्त एकच सांगू शकतो, यामागे सुद्धा तेच सांगितलेलं आहे, यापुढे माझ्या आयुष्यामध्ये एकच मुलगी असू शकते, ते म्हणजे माझी आरोही. तेव्हा आता लगेच इरावती म्हणते की अरे आरोही किती दिवस अशी तुझ्यासोबत राहणार आहे बरं. अरे ही आजकालची पिढी आहे, आजकालची ती मुलं आहेत, तिला हवं ते शिकेल आणि ती कधी उडून जाईल हे तुला नाही सांगता येणार. अरे ती गेल्यानंतर तू काय करशील आणि मी सुद्धा तुला असे किती दिवस पुरणार आहे ते सांग बरं. मला सुद्धा परत जायचं आहे, मी दमले या सर्वांना करता करता. आजच्या जनरेशनशी मुलांना इतकं डिमांडेड आहे, त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये खूप असं जनरेशन आहे आणि आरोही तर सगळ्यात लहान आहे, तिला शिकवायला, तिला समजून घ्यायला आणि तिच्यासारखं व्हायला हे मला नाही जमणार, हे फक्त आणि फक्त एक आईच करू शकते. तेव्हा आता अक्षयला इरावतीचं हे बोलणं पटत नाही. तो म्हणतो की हो का, आणि स्पष्ट शब्दात सांगतो की हे बघ आत्या, आरोहीला आई नाही म्हणून गेली आणि मी तुला या अगोदरच सांगितलेलं आहे की आरोहीची आई आणि बाबा मीच आहे म्हणून. तेव्हा आता लगेच इरावती म्हणते की अक्षय तुला नाही समजत, मी तुला काय सांगते ते, एका मुलीला समजून घेण्यासाठी आणि तिला समजवण्यासाठी एका बाईची गरज असते आणि आईची गरज असते, हे मी तुला कसं सांगू. तेव्हा मात्र आता इरावती आपल्या मनात म्हणत असते की माझ्या बुद्धिबळाच्या पटावर दुसरी अगदी येऊन कसं चालेल, जे प्याद माझं नाही, जे प्याद माझं असेल ते मला शोधून काढावं लागेल, म्हणजे हवं तसं ते मला फिरवता येईल, माझ्या तालावर नाचवता येईल म्हणून. त्यानंतर आता इकडे जे काही अण्णा आहे तर ते अण्णा शांताबाईला आवाज देतात की अहो केक कुठे आहे. बाकीचं सगळं डेकोरेशन करून झालेले आहे कारण साईच्या वाढदिवसाची जल्लत अगदी तयारी, डेकोरेशन वगैरे आता अण्णांनी केलेले असते. छान असा केक सजवलेले असतात. शांताबाई आणि प्रत्येकजण आता अण्णांना मदत करत असतो. इतकं छान असं डेकोरेशनची ती रूम सजवलेली असते. आता जे काही ते नोकर आहे तर ते अगदी छान असा केक घेऊन येतात.
तेवढ्यात साई हा इतका छान तयार होऊन येतो. रमासुद्धा त्याच्यासोबतच असते आणि 2 मुलीसुद्धा असतात. तेव्हा मात्र आता साई इतका खुश होतो. थँक्यू सो मच अगदी असे म्हणून तो आता इतकं छान केलेलं आहे, सगळं खूपच मस्त असे म्हणत असतो. तेव्हा आता अण्णा म्हणतात की हे बघा साई सर, तुमच्या वाढदिवसाचं छान असं डेकोरेशन आज आम्ही सर्वांनी मिळून केलेलं आहे, छान सेलिब्रेशन होणार आहे. तर आणि हे बघा साई सर, तुमचं आजचं गिफ्ट काय असणार हे तुम्हाला माहिती आहे का? आणि आता अण्णा मुलांना विचारतात की तुम्हाला माहिती आहे का आज मी साई सरांना काय गिफ्ट देणार आहे? तर तेव्हा आता कुणाला काहीच माहिती नसते. तर अण्णा विचारतात की कुणाला काहीच माहिती नाही. तेव्हा सर्वजण अण्णांच्या तोंडून ते ऐकण्यासाठी इतके उत्सुक होतात. आज मात्र मी एक मस्त असा जोक सांगणार आहे. तेव्हा आता लगेच मुलं म्हणतात की नको सर प्लीज नकोय. तेव्हा आता अण्णा म्हणतात की नाही काय मी सांगणार आहे, कळले ना तुम्हाला? आणि हे बघा जो जोक आहे तर तुम्ही ऐकून इतके लोळतान, पोट धरू धरू हसतान, काय सांगू मी तुम्हाला. तेव्हा आता ती एक मुलगी म्हणते की नको सर प्लीज नकोय. तेव्हा आता साई म्हणतो की अण्णासाहेब हे बघा तुम्ही सांगा जोक, मी ऐकायला तयार आहे. तर अण्णा लगेच खुशून जोक सांगायला सुरुवात करतात की तर जोक असा आहे, एक माणूस असतो आणि तो डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांना सांगतो की हल्ली मला सगळं काही विसरायला होतंय, मी काय करू बरं? तेव्हा डॉक्टर विचारतात की काय काय विसरायला होतात? तेव्हा आता तो माणूस काय म्हणतो सांगा बरं. तो माणूस विचारतो की काय म्हणजे कुणाला विसरायला होतं? तेव्हा आता अण्णा खूप हसतात आणि म्हणतात की अरे जोकच नाही, सर्वांना खूप हसवतात. साईला तर खूप हसू येते आणि काहींना जर नाही कळला तरी चालेल. अण्णा आता म्हणतात की चला बर्थडे बॉय चला आता केक कापायचा आहे. तेव्हा आता साई म्हणतो की हो चला केक तर कापायचंच आहे. म्हणून आता साई केक कापायला घेतो आणि सगळेजण आता हॅपी बर्थडे अगदी साईला विश करत असतात. साई खुश होऊन तो केक कापतो. तेव्हा आता सगळेजण हॅपी बर्थडे टू यू साई सर असे म्हणतात, परंतु रमाला काही म्हणता येत नाही. ती फक्त हॅपी बर्थडे टू यू असं म्हणते. त्यानंतर आता साई केक कापतो. पहिला केक अण्णांना भरवतो. अण्णा सुद्धा आता साईला केक भरवतात आणि पुन्हा त्याला हॅपी बर्थडे विश करतात. तेव्हा आता अण्णांना केक खूप आवडतो. अण्णा म्हणतात की खरंच काय मस्त केक आहे, मला सांगा बरं हा केक तुम्ही नेहमीच्या दुकानातून नाही आणला का? हा केक तुम्ही कुठून आणला? तेव्हा आता लगेच ते मुलं सांगतात की हा केक आम्हाला कॅन्टीनवाले जे काका आहेत ना त्यांनी बनवून दिला. तेव्हा अण्णा म्हणतात की काय सांगतेस, किती मस्त हा केक झालेला आहे. अण्णांना त्याची टेस्ट खूपच आवडते. तेव्हा आता ती मुलं आरके मॅडमला म्हणतात की तुम्हाला माहिती आहे का आम्हाला इतकं मस्त जेवण मिळते, गेल्या 2 दिवसापासून आमची तर मेजवानी सुरू आहे. तेव्हा ते ऐकून आरके मॅडम खूपच खुश होतात आणि म्हणजे रमा आणि म्हणते की अरे वा. आणि अण्णांना म्हणते की चला अण्णासाहेब आता कॅन्टीनचा जर प्रश्न सुटलाच. तेव्हा आता अण्णा म्हणतात की हो आणि तुम्हाला खरं सांगू का हे तुमचे कॅन्टीनवाले काका आहे ना त्यांच्या हाताला खूप अशी चव आहे, तर अप्रतिम अशी चव आहे, कारण ह्या केक वरूनच मला सर्व काही कळते. त्यानंतर आता साई जेव्हा आता केक भरवायला जातो रमाला, तेव्हा आता रमा म्हणते की साई हे बघा मी गोड खात नाही, तुम्हाला माहिती आहे ना? तेव्हा आता साई म्हणतो की हो माहिती आहे. तर लगेच आता रमा म्हणते की तुम्ही खाऊ शकतात. म्हणून रमा आपल्या हाताने साईला केक भरवते आणि हॅपी बर्थडे विश करते. त्यानंतर अण्णा म्हणतात की चला हा केक आता तिकडे घ्या, म्हणून सर्वजण तो केक घेतात आणि रमा मात्र मुलांना तो केक कापून आता वाटून देत असते. तोपर्यंत आता अण्णाही साईला म्हणतात की साई सर तुम्ही इतकं वाईट वाटून घेऊ नका, कारण रमाने त्यांना केक भरवला आणि साईने मात्र जेव्हा केक भरायला गेला तर तेव्हा रमाने केक भरून दिलेला नसतो, म्हणजे तिला गोड आवडत नाही असे ती सांगते. तेव्हा साईला फार असं वाईट वाटतं आणि अण्णाही साईला समजवतात, कारण हे बघा मला जेव्हा तिच्या घरच्यांनी तिच्या मुलीपासून दूर केल्यापासून तिने गोड खाणं हे सोडलेलं आहे, माहितीच आहे ना तुम्हाला. तेव्हा साई म्हणतो की हो सर, पण सर हे बघा मी तुम्हाला प्रॉमिस करतो रमाला मी आयुष्यभर सुखी ठेवेल, तिला कशाचीही कधीही कमतरता मी नाही भासून देणार आणि बघतच राहा की लवकरच असा दिवस येईल म्हणून जेव्हा रमा ही स्वतःच्या हाताने गोड बनवेल सुद्धा आणि खाईन सुद्धा. हे ऐकून अण्णा तर खूप खुश होतात. त्यानंतर आता इकडे आरोही मात्र किचन मध्ये येते आणि इतक्या रात्री मात्र ती आता लाईट बंद असतो आणि तेथे येऊन फ्रीज मध्ये येऊन ती चॉकलेट खात असते. तेव्हा आता गुपचूप तेथे अक्षय येतो. अक्षय बघतच असतो. आता आरोहीला ते चॉकलेट खूप आवडतं. तेव्हा ती अगदी इतकं मन लावून अगदी आनंद खुश होऊन अगदी ती चॉकलेट खात असते. अक्षय येतो. अक्षय म्हणतो की काय चाललं आणि तो लाईट आता ऑन करतो. तेव्हा आरोही अगदी लगेच अगदी दबकल्यासारखी होते आणि
चॉकलेटचं कागदपत्र ती लपवते. अक्षय विचारतो की काय ग, काय लपवतेस बाळा? तेव्हा आरोही म्हणते की चॉकलेट. तेव्हा आता अक्षय म्हणतो की आरू बाळा, तर आता आरोही म्हणते की मला कोणीच काही गोड खायला देत नाही. मी तर आज किती शूरवीर झाले, मी त्या माणसाची लढाई केली बाबा, आणि जर त्या माणसाने मला पकडून नेलं असतं तर एवढ्या मोठ्या संकटातून मी वाचले बाबा, त्यामुळे मला एक चॉकलेट नाही मिळू शकत का? दे ना बाबा, प्लीज बाबा, अरे दे ना मला चॉकलेट. तेव्हा आता अक्षयला हसू येते. अक्षय तिच्याजवळ येतो आणि म्हणतो की अगं बाळा, आणि तिच्या तोंडाला जे काही चॉकलेट लागलेलं आहे ते पुसतो. अगं मी जे काही ड्रायफ्रूट चॉकलेट केलेलं आहे ते खा ना. तेव्हा आता लगेच आरोही म्हणते की नकोय बाबा, मला ते शुगर फ्री चॉकलेट नकोय, मला रिअल असं चॉकलेट हवं आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं आपल्याला त्रास होतो गोड खाल्ल्यानंतर. तेव्हा मात्र आता आरोही म्हणते की अरे मागच्या वेळेस मी छोटासा तुकडा खाल्ला होता, परंतु मला काहीच त्रास झाला नव्हता. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं असंच असतं, म्हणूनच आपण आत्तापासून काळजी घ्यायची असते. आत्तापासून जर आपण काळजी घेतली तर मोठेपणी आपल्याला त्रास होत नाही. आणि हे बघ बाबा, अरे माझ्या वर्गातील सगळे मुलं हे चॉकलेट खातात आणि मलाच कोणी चॉकलेट देत नाही. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं मग त्याचं कारण तुला माहिती आहे का? त्याचं कारण हे आहे की माझी गोडुली आहे ना इतकी गोड आहे, तर म्हणून तिला बाहेरच्या अजून गोडव्याची तर गरज नाहीच. आणि हे तुझे जे काही बाकीचे फ्रेंड आहे ना ते अजिबात गोड नाही, म्हणून त्यांना बाहेरचं असं चॉकलेट खावं लागतं. आरोही म्हणते की अरे बाबा, मला तर खरंच खूप गोड का आवडतं बरं? तेव्हा आता लगेच अक्षय म्हणतो की अगं कारण तू गोडोली आहे, कारण गोडोल्या माणसाला गोड खूप आवडते. परंतु बाळा हे बघ, आपल्याला अगदी गोड हे चॉकलेट नाही चालत, आपल्याला त्रास होतोय, त्यामुळे गोड असं चॉकलेट नाही खायचं, कारण आपल्याला खूप त्रास होतो, त्यामुळे आपण गोड नाही खायचं. आणि हे बघ बाळा, अगं तू सुद्धा माझ्यासारखी आहे. आणि मात्र आता अक्षय तिला आपल्या मिठीत घेतो. इनफॅक्ट तू माझ्यासारखी आहे, कारण तू माझी लेक आहे. तेव्हा आरोही लगेच विचारते की आईची. तेव्हा अक्षय आता तिच्याकडे पाहत असतो. त्यानंतर अक्षयला थोडासा राग येतो आणि अक्षय परत म्हणतो की मी तुला काय म्हटलो की तू माझ्यासारखी आहे म्हणून, तू माझी लेक आहे. तेव्हा आता आरोहीने हट्टच धरलेला असतो की बाबा अरे प्लीज तू मला ड्रायफ्रूटचं चॉकलेट दे ना. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो ना, तू मस्काच लावते, मस्का लावल्याशिवाय तू नाही राहणार. तेव्हा अक्षय आता फ्रीजमधून चॉकलेट खायला देतो, तर आरोही खूप खुश होते. अक्षय विचारतो की आणखीन एक, तर आरोही म्हणते की हो आणखीन एक. तेव्हा आरोही सुद्धा आणखीनच खुश होते आणि अक्षय सुद्धा. त्यानंतर आता इकडे जे काही अण्णा आहे, अण्णा आणि रमा या सगळ्यांची आता 15 ऑगस्ट जवळ आल्यामुळे सर्व तयारी सुरू असते. त्यासाठी तयारी सुरू असते आणि पाटील मॅनेजर आहे तर ते सरांना आणि मॅडमला सर्व काही व्यवस्थित सांगत असतात. तेव्हा लगेच आता जी रमा आहे आर.के. मॅडम, ती मात्र आता पाटील साहेब यांना सांगत असते आपल्याकडे जे काही सेफ नवीन आलेले आहे तर त्यांच्या हातचं जेवण मुलांना फार असं आवडतं. तेव्हा आता लगेच म्हणजे पाटील सर म्हणतात की हो हो, आणि मुलं मात्र सारखी तेच मागतात. तेव्हा आता अण्णांना हसू येते. रमा म्हणते की अहो पाटील, मुलं आहेत ती मागून द्या ना त्यांना. अहो लहान मुलं असतात, लहान मुलांना काय कळत असतं, त्यांना जे काही आवडेल ते सारखं मागतच असतात. लहान मुलं असल्यामुळे आणि वाढतं वय असल्यामुळे ते अगदी मागतच असतात. तेव्हा मात्र आता अण्णांना फार असं हसू येते. तेव्हा अण्णा म्हणतात की हे बघ, लहान मुलं आहे ना ते लहान असतात, त्यामुळे त्यांना उपाशी राहून द्यायचं नाही. जे काही त्यांना हवं आहे ती प्रत्येक गोष्ट त्यांना खायला द्यायची आहे. हे रमाला म्हणतात की हे बघ रमा, जर काही लागले तर मला सांग, नक्की आपण त्यांना सर्व काही देण्याचा प्रयत्न करू. तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा अण्णासाहेब, मला असं वाटतं की जे काही 15 ऑगस्टचा कार्यक्रम आपण आपल्या शाळेमध्ये ठेवलेला आहे तर त्यांचं जे काही जेवण आता बनवायचं काम आहे तर ते सुद्धा आपण त्या शेफलाच देऊयात. जी स्पेशल ऑर्डर असेल तर त्याचे पैसे मात्र आपण त्यांना वेगळे देऊयात. आता अण्णा म्हणतात की हे बघ, तुला जे योग्य वाटेल तर तू स्वतः तो निर्णय घेऊ शकते, फक्त मुलांना योग्य असा आहार मिळायला हवा, तेच महत्त्वाचं आहे, त्यातच आपला खरा आनंद आहे. तेव्हा आता लगेच रमा खुश होते. रमा म्हणते की हे बघा कसं, आपण लगेच त्यांच्याशी आत्ताच या वेळेलाच बोलवून घेऊयात. आत्ता आपण त्यांना जे जेवण बनवण्याचं काम देणार आहोत त्याबद्दल तुम्ही त्यांना फोन लावा. म्हणजे पाटील मॅनेजर आहे तर त्यांना लगेच रमा ही फोन लावण्यासाठी सांगते आणि त्यांचं नाव काय आहे असं विचारते. तेव्हा लगेच आता पाटील मॅनेजर म्हणतात की हो हो, त्यांचं नाव AS देवधर आहे. तेव्हा आता पाटील फोन लावतात तर रमा म्हणते की द्या इकडे, मीच बोलते. तेव्हा
तेव्हा मात्र आता रमाने जो फोन केलेला असतो तो फोन मात्र आता अक्षय आतमध्ये असल्यामुळे आता आरोही तो फोन उचलते। तेव्हा आरोही हॅलो म्हणते तर रमा विचारते की हॅलो कोण बोलते। तेव्हा आता आरोही म्हणते की अहो फोन तर तुम्ही केला, मग तुम्ही सांगा की तुम्ही कोण बोलत आहात। तेव्हा आता रमा ही पाटीलला विचारते की रॉंग नंबर आहे का। तेव्हा आता तिकडून आरोही ओरडते की नाही 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 रॉंग नंबर नाही। तेव्हा आता लगेच रमा तिकडून विचारते की मिस्टर देवधर आहेत का। तेव्हा आता आरोही छान असे आवाजात म्हणते की तो तर आंघोळीला गेला आणि मी माझ्या बाबाची सेक्रेटरी आहे, तुमचं जर काही काम असेल तर मला सांगा। तेव्हा आता रमा सुद्धा म्हणते की अच्छा म्हणजे तुम्ही त्यांच्या सेक्रेटरी आहात का, इतक्या लहान। तेव्हा आता आरोही म्हणते की हो मी लहान आहे पण हुशार आहे असं माझा बाबा मला म्हणत असतो। रमा म्हणते की हो का, मग बरं या हुशार सेक्रेटरी मॅडमचं नाव काय आहे बरं। तेव्हा मात्र आता आरोही इतकं छान आवाजात तिचं नाव सांगते की आरोही, रमाला ते नाव फार आवडते। रमा म्हणते की मॅडम अहो तुमचं नाव खरंच खूप छान आहे बरं का, काम करताल का, तुमच्या सरांना तुम्ही हे सांगताल का या नंबरवर तुम्ही कॉल बॅक करा म्हणून। तेव्हा मात्र आरोही म्हणते की हो सांगते, परंतु तुम्ही कोण बोलतात। तेव्हा मात्र आता रमा म्हणते की मी अण्णासाहेबांच्या शाळेतून बोलते, तुमचे सर इथे काम करतात, मग त्यामुळे तुम्ही प्लीज त्यांना अगदी सांगायला विसरू नका कॉल बॅक करण्यासाठी। ओके आणि नक्की सांगताल ना हुशार सेक्रेटरी मॅडम। आणि हो आम्ही नक्की सांगू असं आता आरोही म्हणते। तेव्हा आता रमा तिला परत विचारते या सेक्रेटरी मॅडमचं नाव काय बरं। नाव तर अगदी सांगून झालेले म्हणून परत ती विचारते की ह्या सेक्रेटरी मॅडमचं वय काय। तेव्हा मात्र आता आरोही खूप छान अगदी छान उत्तर देते की 7 असं सांगते, म्हणजे 7 वर्ष। तेव्हा आता रमाला आपल्या मुलीची आठवण होते आणि माझ्या मुलीच्या वयाचीच ही मुलगी असेल बहुतेक। तेव्हा मात्र रमा म्हणते की अरे वा, आणि तेवढ्यात अगदी अण्णांना जोराचा ठसका लागतो। रमा लगेच फोन चालू ठेवते आणि अण्णा अण्णा असे करत अण्णांजवळ धावत येते आणि घाईने ती रमाला पाणी प्यायला देते। अण्णा पाणी घ्या बरं। आणि लगेच आता अण्णांना थोडासा अगदी जोराचा ठसका लागलेला असतो। अण्णा म्हणतात की नकोय अगं, थोडासा ठसका लागला होता, आणि परत त्यांना ठसका लागतो। रमाचा जीव अगदी खालीवर होत असतो आणि तिकडे आता फोन सुरूच असतो। तेव्हा आता फोन चालू राहिल्यामुळे आरोही तिकडून हॅलो हॅलो करत असते। तेव्हा मात्र आरोहीला असं वाटतं की फोन कट झाला बहुतेक, म्हणून ती धावतच आपल्या बाबाकडे जाते आणि तेवढ्यात रमाने आता अण्णांना इन्हेलर अगदी आणण्यासाठी सांगितलेले असते पाटीलला। तेव्हा अण्णा म्हणतात की अगं नकोय इन्हेलर वगैरे नकोय, कारण थोडासा ठसका लागलेला आहे आणि ते काय म्हणतात आता अगदी ह्या वयात अगदी जाण्याची वेळ झालेली आहे। तेव्हा आता रमा म्हणतात अहो अण्णा तुम्ही काय बोलतात, अगदी तुमच्याशिवाय कोण आहे बरं मला। तेव्हा आता अण्णा म्हणतात की अगं ते सगळं बरोबर आहे बाळा, परंतु हे बघ मला सांग बरं हा बाप तुला आयुष्यभरासाठी पुरणार आहे का, नाही ना। आणि हे बघ तुला मी एक खरं सांगू का, आणि हे जे काही माझे त्रास आहे ना ते एक दिवस मात्र सगळे काही एकत्रितपणे संपणार आहे। रमाला राग येतो। रमा म्हणते की अण्णा बाद झाले, कुठला दिवस आणि कुठले त्रास। अण्णा म्हणतात की कुठले दिवस आणि कुठला दिवस काय विचारते की अगं ज्या दिवशी तू साईशी लग्न करशील तो दिवस। तेव्हा आता अण्णा खूप हसतात, परंतु रमाला आता वाईट वाटत असते, कारण अण्णावर तिचं खरंच खूप मनापासून प्रेम असते एका वडिलांप्रमाणे। आणि हसता हसता अण्णांना पुन्हा ठसका लागतो। त्यानंतर आरोही इकडे फोन घेऊन येते आणि बाबाला अगदी अंघोळ झाली की नाही असे बाहेरूनच विचारते, कारण अक्षय हा बाथरूम मध्ये असतो। आणि जेव्हा आता अक्षय बाहेर येतो आणि आरोहीला म्हणतो की झाली अगं अंघोळ, काय काय काम होतं बरं। तेव्हा आता आरोही म्हणते की बाबा अरे आरके मॅडमचा फोन आला होता। तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय आरके मॅडम। अक्षय तर खूप घाबरतो, अगं त्या आरके मॅडम आहे ना, त्या माझ्या बॉस आहेत, त्यांचा फोन आला होता का, आणि काय चूक झाली असेल माझ्याकडून, काही चुकलं तर नसेल ना। अक्षयला दुसरे टेन्शन येते। अक्षय आरोहीला विचारतो की त्या काय म्हणत होत्यात। तेव्हा आता आरोही म्हणते की अरे त्यांनी विचारलं की तू कुठे आहे म्हणून, तेव्हा मी त्यांना सांगितले तू बाथरूम मध्ये आहे म्हणून, आणि मी त्यांना असं सांगितलं की मी तुझी छोटी सेक्रेटरी आहे म्हणून। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं माझ्या आई तू हे कशाला सांगितलंस। तेव्हा आरोही त्याच्या हातातील मोबाईल घेते आणि म्हणते की अरे केवढं काम असतं तुला, अरे किती फोन तुला येतात, त्यामुळे मीच ठरवलं की मीच तुला मदत करत जाईल म्हणून, आणि बोलले मी सेक्रेटरी म्हणून काय झालं। तेव्हा आता अक्षय म्हणतो की अगं बाळा असं कधी सांगायचं नसतं सेक्रेटरी वगैरे, आणि चल जा बरं चित्र पूर्ण कर, म्हणून तो आरोहीला चित्र काढण्यासाठी सांगतो आणि आता परत तो रमाला फोन लावण्याचं ठरवतो। अक्षयला माहितीच नसतं की जे आरके मॅडम आहे तर त्याच आपली रमा आहे म्हणून। तेव्हा तो घाईने परत घाबरतच फोन करतो। तेव्हा फोन मात्र पाटील यांनी उचललेला असतो आणि ते हॅलो म्हणतात। तेव्हा आता अक्षय त्यांना म्हणतो की हॅलो। पाटील म्हणतात की हो हो बोला मिस्टर देवधर। तर आता अक्षय सांगतो की मगाशी आरके मॅडम यांनी मला फोन केला होता, काय नक्की कोणत्या कामासाठी। तेव्हा आता पाटील म्हणतात की हो हो मॅडमने तुम्हाला फोन केला होता आणि त्यांनी स्वतः तुम्हाला हा कॉल केला होता, तो
त्या आता अण्णासाहेबांच्या जवळ आहे, त्यांची तब्येत बरी नाही म्हणून. आणि हे बघा, कॉल करण्याचं मुख्य कारण हे आहे की शाळेत आता 15 ऑगस्ट असल्यामुळे सकाळचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्था तुम्ही करू शकाल का? तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो करू शकेल, का करणार नाही मी. आरोही मात्र आता अक्षयचं बोलणं ऐकत असते. तेव्हा आता पाटील म्हणतात की अहो, कारण कार्यक्रम इतका मोठा आहे, काही गोंधळ आणि चूक झाली नाही पाहिजे, नाहीतर RK मॅडम खूप रागवतात. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हे बघा, तुम्ही काही चिंता करू नका, मी सगळं काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न नक्की करेल. आणि शंकेला तर मी जागाच ठेवणार नाही, सगळं काही अगदी उत्तम प्रकारे करेल. तेव्हा मात्र पाटील आता अक्षयला सांगतात की हे जे कॉन्ट्रॅक्ट असेल तर ते स्वतंत्र असेल, म्हणजे याचे तुम्हाला अगदी पगारापेक्षा जास्तीचे पैसे दिले जातील, थोडेसे जास्त वेगळे पैसे मिळतील. तेव्हा आता अक्षय म्हणतो की थँक्यू. खरंच अक्षयला म्हणतात की हे बघा, आणखीन एक गोष्ट अशी आहे की आज मात्र रात्री एक असा म्हणजे कार्यक्रम शाळेमध्ये ठेवलेला आहे, जे नवीन विद्यार्थी आलेले आहे तर त्यांच्यासाठी काही भेटवस्तू म्हणजे पुस्तक वगैरे देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तर त्यामुळे तुमचे जे काही 4ही मुलं आहेत ना, त्यांना आठवणीने शाळेमध्ये घेऊन या, हो की नाही, विसरू नका. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हो नक्की येऊ. आणि अक्षय आता तिकडे जाण्याचं ठरवतो. आणि आता अक्षयला एक अशी कामाची आणखीन एक जास्त संधी मिळालेली असते, कारण 15 ऑगस्टचं जे जेवण आहे तर ते अक्षयला जो काही त्याने केक बनवला असतो आणि तो केक अण्णा आणि रमा या सगळ्यांना इतका आवडलेला असतो, म्हणून अक्षयला एक खूप मोठी अशी ही ऑर्डर मिळते. आणि आता जो काही शाळेचा कार्यक्रम ठरलेला आहे आज रात्री, तर तेथे आता आर्था, पार्थ, तारा आणि आरव या सगळ्यांना बोलवण्यात येते. तर अक्षय लगेच तयार होतो. ठीक आहे, मी लवकरात लवकर तिकडे येईल असे म्हणतो. आणि तो आता पाटीलला थँक्यू बोलतो आणि तुमच्या RK मॅडमला सुद्धा थँक्यू सांगा असे म्हणतो. तेव्हा आता पाटील सर म्हणतात की ठीक आहे आणि फोन ठेवतात. मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र जी काही आरोही आहे तर इतकी छान तयार होऊन आलेली असते. तेव्हा मात्र आता तेवढ्यात अगदी लाईट जाते आणि आता मात्र आरोही हात जोडते आणि म्हणते की हे बघ देवप्पा, मला माझ्या आईला भेटायचं आहे, स्टार बनून तू तिला पाठव ना. आणि तेवढ्यात आता ती देवाला हात जोडते, डोळे झाकते आणि रमा ही अगदी स्टार बनून तिच्यासमोर उभी राहिलेली असते. आता मात्र एक अशी छान परी बनून अगदी रमाच्या हातात ती जादूची कांडी असते आणि अगदी परीचे व्यवस्थित कपडे वगैरे घालून ती तयार असते. तर आरोही खूप खुश होते आणि म्हणते की परी, आणि तिच्या हातात ती जादूची कांडी सुद्धा आहे तर, आणि हीच माझी आई आहे, आई आई म्हणून ती आता रमालाच घट्ट अशी मिठी मारते. आणि रमाने म्हणजे RK मॅडमनेच आता हा जो काही परीचा वेश आहे तर तो घातलेला असतो. आता जेव्हा आरोही म्हणते की तूच माझी आई आहे ना, तर रमाच्या डोळ्यात पाणी येते. तू माझ्यासाठी आकाशातून खाली आलीस ना, म्हणून रमा सुद्धा आरोहीला घट्ट अशी मिठी मारते आणि आरोही सुद्धा तिला घट्ट मिठी मारते. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.